2,500. साहेब विचार करा, 250 रुपये कुठं 2,500 कुठं हजेरी. आमची 8 घंटे उन्हात मरती 250. ती 6 घंटे सावलीत बसून जाती. शनिवार रविवार सुट्टी आहे का नाही. आपल्याला तिचा राग नाही. तिला 2,500 काहून आहे? तिच्या बापानं तिला शिकवलं म्हणून आहे. आपल्याला कोणावर जळायचं नाही. म्हणून मुलीला शिकवा. तुम्हाला शेवटच्या शब्दात सांगतो, नीट ध्यान करा. आज तुमच्या मनात जी भीती आहे, पोरीला एकटं कसं पाठवू, आहे का नाही. आईबापाला वाटतं एकटं कसं पाठवू, पण ती चांगल्या ठिकाणी चालली ना, एवढं काही घाबरायचं कारण नाही. सगळं जग वाईट नाही. माझं म्हणणं असं आहे, आज तुम्हाला एकटीला कसं पाठवू वाटतं, उद्या 250 रुपये रोजानं उसात कामाला जाती, तेव्हा काय 2-2 पोलीस राहते का तिच्या संग? मग तेव्हा तर तिला गरज आहे. त्यापेक्षा आज शिकून द्या. पोरी तहसीलदार झाल्या, कलेक्टर झाल्या, मास्तर झाल्या, ग्रामसेवक झाल्या, विमान चालली त्या, गाड्या चालली त्या, बिंदास शिकू द्या. शिक्षणाचं महत्त्व हरिपाठात सांगितलंय, पण आम्हाला समजून सांगितलं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. उद्याची सिद्धी काय आहे? बुद्धी. आणि बुद्धी काय नाही ती वारकरी संप्रदायासारखं ज्ञान जगात नाही कुठं, पण आम्हाला समजून सांगणारा पाहिजे. समजून. एक अभंग आम्हाला लय झाला, अख्ख्या गावाला ना अख्ख्या जगाचं कल्याण करायला एक अभंग लय झाला, एक. पण कोणी समजून सांगत नाही ना, उलटं सांगते, उलटं चुकीचं सांगते. आणि चुकीचं सांगितल्यामुळे समाज चुकीच्या दिशेने जातो. महादेवाला महाराजाला लय राग आला होता एकदा, मी ऐकला तर आले महाराज आहे, महाराज आहे कीर्तनकार. महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं? हे तुम्हाला कोणातरी बाबांनी सांगितलं, तुम्हाला कुठं माहीत होतं, बरोबर आहे की नाही. पण त्यानं काय सांगितलं माहिती आहे का? गावात 1-2 असलेले झाडं वरबडून आणा, शिवरात्रीच्या दिवशी लावा. हे कोणत्याच बाबानं सांगितलं नाही. मग लावायला पाहिजे का हाय ते वरबडून आणायला पाहिजे? लावायला पाहिजे ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, गाथ्यात सांगितले 400 वर्षापूर्वी महाराजांनी. झाडाला सोयरे म्हणले महाराज, सोयरे. हे कोरोना आला होता ना, कोरोना. कोरोनामध्ये आजार काहीच नव्हता, ऑक्सिजन कमी पडत होता, माणूस मरत होता. कोरोनानं कोणी बहिरे झालं का? आंधळं झालं का? हात गेले का? पाय गेले का? केस गेले का? काही झालं नाही. जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथं माणूस उखळला. माणसाला किती ऑक्सिजन लागतो? एका माणसाला 28 किलो रोज लागतो. पोराओ, शाळेत जाणाऱ्या पोराओ, एका माणसाला रोज किती? 28 किलो. आणि एक झाड देतं 7 किलो. म्हणजे एका माणसाला जगायला किती झाडं पाहिजे? 4. माणूस एवढा हरामी झाला, स्वतःसाठी 4 झाडं तर लावले नाहीच, पण जाताना 4 क्विंटल घेऊन गेला. त्याला जाळलं नाही पाहिजे, लाकडात वड्यात फेकला पाहिजे. कधी उभ्या आयुष्यात झाड लावलं नाही, त्याला जाळायचं कसं काय? झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा, मुलांना शिकवा. अजून एक महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शक्यतो बाहेरचं खायचं नाही, गावातलं घरचं खायचं. हे मसाले फसाले ते बिलकुल आणायचे नाही. म्हणजे शक्यतो कोणतीच गोष्ट आणायची नाही बाहेरून. जी नाही मिळत, लई नाईलाज झाला तीच गोष्ट बाहेरून आणायची खायची. नाही तर मसाल्यामध्ये गाढवाची लीद घालून येऊ राहिली आता. गाढवाची लीद खायची तर खा.
तुम्ही मला एक सांगा, इथं बसलेले लोक हो, खरं खरं बोलायचं, गोकुळाष्टमी आज, खोटं बोलले तर तुम्हाला 7 जन्माचे पाप लागत. हॉटेलमध्ये जशी भाजी लागती, समोरचे खरं सांगा, हॉटेलमध्ये जशी भाजी लागती तशी चव घरी येते का? नाही येत. मग असा कोणता मसाला आहे का तो तुमच्या बायकोला माहीत नाही? एकच मसाला आहे, त्याचं नाव आहे घोड्याची लीद. ज्या दिवशी तुम्ही घोड्याची लीद हाताना भाजीत टाकता, तिथून पुढे हा हटलीत जायचंच नाही. अहो साहेब, परवा यूपीला धरलं आणि नामांकित मसाले, त्या दिवशी अकोल्याला 8 दिवस झाले, सिमेंटचा लसूण, गहू प्लास्टिक, तांदूळ प्लास्टिक, डाळी, शेंगदाण्यामध्ये खडा कुठून येईन हो? आणि ते बी लाल खडा. शेंगदाणा म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला टर्पल असतं. ज्या वेळेस भुईमुग उपटला जातो त्याला माती येईल, दगड कुठून येतो? मग टोटल भेसळ. फळं एका दिवसात एवढले, टरबूज एका दिवसात लाल, बाहेरून आणलेलं. म्हणून घरचं खायचं, बाहेरचं खायचं नाही. आणखीन एक काम आहे, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. गावातले जे वयस्कर लोक आहे, गरीब आहे, निराधार आहे, मुलं बाळं नाही, मुलं बाळं नोकरीला गेले किंवा नाही आहे, सांभाळीत नाही, अशा लोकाला गावानं ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे. सगळं केलं पाहिजे त्यांचं, सगळं. काल सरकारनं म्हाताऱ्या लोकांसाठी एक महामंडळ काढलंय, आता कालच काढलं. आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं तर कोण सांभाळायचं? आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं, आपल्याला लाज वाटायला पाहिजे. मग गावातले म्हातारे गावात सांभाळा. त्याला काही एवढा खर्च येत नाही, काय मोठं लाईट डोक्याला ताण. मी 5 वर्ष झाले 40 म्हातारे सांभाळतो आमच्या इथे. 40. खाणं पिणं, कपडा लत्ता, चपला बुटा जे लागन ते ग्रामपंचायत मध्ये. 40 म्हातारे गावातल्या, नाही तर इकडून झाडतात. ज्या त्या गावानं आपल्या आपले म्हातारे सांभाळा. वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला. आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळा. अजून एक काम आहे, शेवटचं काम सांगतो, मग आपण पुढे बोलू. पण ते काम जरा अवघड आहे. तुम्ही करता का नाही मला माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही. त्याच्यामुळं मी आता सांगत नाही, ते बंद केलं सांगणं. कुणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगायचं? काय नाही का? काय त्याचा उपयोग काय? दर गावात सांगितलं मी, ते 7वं काम जरा अवघड आहे, कोणीच करीत नाही. मग काय करू? नाही, मी सांगतो पण कोणी ऐकतच नाही तर मग कसं काय करावं? महिला मंडळ काय करू? दुसऱ्यावर जळायचं नाही. जर तुम्हाला 100 वर्षे जगायचं असेल तर, नाही तर मरा. मला कळत नाही काऊन लोक दुसऱ्यावर जळते. तुम्हाला मोठं व्हायचं तर व्हा. दुसऱ्याला लहान का करता? हे बघा, परमार्थामध्ये तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, अभंग नाही सांगत. मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे. नीट ऐका. काय? मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे, पण मलाच एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे. सगळ्याला मिळू दे ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?